नमस्कार मंडळी, काळोख्या चॅनलमध्ये आपलं सहर्ष असं स्वागत. मित्रांनो, आजची जी गोष्ट आहे ती मनोज या नावाच्या मुलाची. मनोज तसा औरंगाबादचा, पण MBAचं शिक्षण घेण्यासाठी तो पुण्याला कॉलेजला शिकायला आलेला होता. शिकत असताना मी चांगल्या प्रकारे म्हणजे शांत मुलगा होता, तो चांगल्या प्रकारे शिक्षण घेत होता. मित्रमंडळी होते त्याचे भरपूर असे. एप्रिल महिना होता साधारणतः. एप्रिल महिन्यामध्ये त्यांच्या कॉलेजचे जे मुलं आहेत ते म्हणजे आपण एक ट्रिप काढू. चालते, मनोज म्हणला चालते. मग एक 5-6 मित्र त्यांनी एक गाडी बुक केली. गाडी घेऊन म्हणले आता जायचं कुठं, तर कायचं म्हणले आपण अक्कलकोटला जाऊ स्वामी समर्थ दर्शन घेण्यासाठी. स्वामींचं दर्शन घेण्यासाठी आपण अक्कलकोटला जाऊ म्हणले. चालते, ठरलं. एप्रिल महिन्यातलं साधारणतः 15 एप्रिल असेल. 15 एप्रिलला ते म्हणले की जाऊ आपण. गाडी आली, सगळे मित्रमंडळी गाडीमध्ये बसत, गाण्याचा आवाज लावलेला, टेप बीप म्हणजे फुल एन्जॉय करण्यासाठी ते अक्कलकोटकडे रवाना झाली. तिकडे जात जाता त्यांना साधारणतः 7-8 वाजता ते अक्कलकोटमध्ये पोचले. तिथे गेल्यानंतर स्वामींचं दर्शन घेतलं. स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी जेवण केलं. तिथं सगळं व्यवस्थित जेवण बिवण झाल्यानंतर ते अजून तिथंच एक गड होता, त्या गडाकडे गेले. तिथं फिरले. मी जवळच होता. आणि येता येता साधारणतः ते 8-9 वाजता साधारणतः तिथून परतीच्या प्रवासाकडे निघाले. ते पुढं आल्यानंतर साधारणतः 12-1च्या आसपास रात्रीच्या टेंभुर्णी, इंदापूरपासून जवळचं टेंभुर्णीच्या जवळ एका हॉटेलवरती ते थांबले. हॉटेलवर थांबले म्हणजे चहा पिण्यासाठी थांबले. ते चहा पिऊ म्हणजे झोप येणार नाही ड्रायव्हरला वगैरे, त्यांच्या असं डोक्यात होतं. सगळेजण गाडीमधून उतरले. एक 7-8 जण होते. ते त्याच्यात मनोज पण होता. त्यांच्यातलं एक मित्राचं नाव होतं रवी. चहा पित असताना त्या रवीला आली टॉयलेटला. काय आली? टॉयलेटला आली. म्हणला की तुम्ही चहा प्या, मी फक्त पलीकडे जाऊन येतो. पलीकडे बघितलं त्यांनी तर थोडंसं ऊसाचं शेत होतं, बारकाला ऊस होता. मोबाईल टॉर्च लावला त्यांनी आणि असा खाली पाय बघत, पायाने रस्ता बघत त्या काठाने निघाला ऊसाच्या. लय लांब नाही, थोडंसं रात्र असल्यामुळे तो जास्त लांब गेला नाही. थोड्या अंतरावर गेला. त्याला तिथं ओलं लागलं, म्हणजे त्या शेतकऱ्याने त्या ऊसाला पाणी दिलं होतं. म्हणलं आता ह्याच्या पलीकडे जावं म्हणून थोडंसं अजून ते थोडासा पुढं जाईन. पुढं गेला तो. पुढं गेल्यानंतर त्याला एक पिंपळाचं झाड दिसलं. त्या टॉर्चच्या प्रकाशात, म्हणजे झाड होतं पण ते झाड होतं पिंपळाचं. तिथे एक पार बांधलेला होता त्याला, आपण त्याला कट्टा म्हणतो. एक कट्टा होता. पलीकडल्या साईडला एक विहीर होती आणि थोडीशी अशी मोकळी जागा होती तिथं त्या कट्ट्यापाशी. आणि सगळीकडून ऊस, कोणाचं काय दुसरं पीक, असं रात्रीचं काय त्यांना जाणवलं नाही, पण अशा प्रकारे तिथं होतं. तिथे गेल्यानंतर तो टॉयलेटला गेला. साधारणतः सगळ्यांनी चहा बी घेतला, नाश्ता, टोस्ट बी, खारी बिरी त्याच्याबरोबर खाल्ली, काही नाही. मग त्यातलं एक जण म्हणला की अरे रवी अजून आला नाही, रवी कुठे गेला आहे. एक 10-15 मिनटं झाली. मग तो मनोज थोडासा त्या हॉटेलपासून थोडासा पलीकडे गेला आणि त्याने 1-2 हाका मारल्या, रवी रवी रवी. रवीने काय वव दिलीच नाही. हाका मारल्या तरी वव काय द्यायना. तो वव द्यायना म्हणल्यानंतर तो परत मित्रांपाशी आला. तो मनोज मला तो काय वव द्यायना. माझ्याबरोबर एक जण चला, आता रवीला शोधून आणू. असं म्हणल्यानंतर त्यांचाच एक मित्र म्हणला की चला आपण जाऊ. मग हे दोघं जण, मनोज आणि त्याचा मित्र, रवीला शोधण्यासाठी तिकडे जायला निघाले. ते जाताना पण त्यांना ते ऊस लागला, तिथं पाणी दिलेलं शेत लागलं. त्यांनी हाका मारल्या, त्यांनी काही वव दिली नाही. थोडा पुढं गेला, त्याला पण हाका मारल्या, रवी रवी हाका मारल्या, त्यांनी काही वव दिली नाही. मग मित्र म्हणला तू ह्या साईडला बघ, मी पलीकडल्या साईडला हाका मारून बघतो. असं म्हणून तो पलीकडल्या साईडला गेला आणि मनोज सरळ गेला. जिकडं रवी गेला होता त्याच दिशेने गेला. मोबाईल टॉर्चमध्ये पाहिलं त्यांनी. 1-2 हाका मारल्या, रवी रवी. रवीने काय वव दिली नाही.
आता वहू नाही दिल्यानंतर तो थोडासा पुढे गेला, त्या पिंपळाच्या झाडापाशी गेला पार. तिथे गेल्यानंतर पण त्याने हाका मारली. शांत वातावरण होतं, सुनसान जागा होती. थोड्या हळूच बोललं तरी कुणाला पण ऐकायला जाईल अशा प्रकारचा त्याचा आवाज होता. 2 हाका मारल्या पण त्याने उत्तर काय दिलं नाही. मग तो थोडासा त्या पिंपळाचा जो कट्टा बांधला होता त्याच्या पलीकडल्या साईडला जायला निघाला. तिकडे जाताना त्याला असं जाणवलं की मागून कोणतरी आलं या. मागून कोणतरी आल्यानंतर त्याला असं वाटलं की त्याचा जो मित्र आहे, मी इकडं बघून येतो म्हणून गेला तोच असेल मागं. मग मनोज म्हणला की अरे रवी तर काय वहू देईना. आता तसं म्हणल्यानंतर त्याला वाटलं मित्र काहीतरी त्याचा उत्तर देईन की बाबा आपण इकडं बघू किंवा काय कसं. मागं जो व्यक्ती होता बाबा तो शांतच होता. मग त्यांनी त्या मोबाईल टॉर्चच्या प्रकाशामध्ये हळूच मागं बघितलं तर त्याला मित्र काय दिसला नाही. म्हणजे मग आता कोणतरी आलं तर आता दिसला नाही. तो परत थोडासा उजव्या साईडने गेला. परत त्याच्या मागं चलत कोणतरी आलं, त्याला भास झाला. भास झाल्यानंतर त्यांनी परत मागं वळून पाहिलं, त्याला कोणीच दिसलं नाही. मला कोणतरी आहे पण आपल्याला दिसत नाही. त्याचा असा थोडासा ग्रह झाला. तिथं भूतबीत काय त्याच्या डोक्यामध्ये आलं नाही त्या टायमाला. एक साईडला गेल्यानंतर त्याला एक मागून कोणीतरी त्याला आवाज दिला की मला भूक लागली, तुम्ही काय जेवायला आणले का. असा हाका मारल्यानंतर त्याने मागं बघितलं तर मागं कुणीच नव्हतं. स्पष्ट शब्दामध्ये त्यांनी मला भूक लागली, तुम्ही काय आणले का असं विचारलं होतं. तेवढं ऐकल्यानंतर तो थोडासा घाबरला. थोडासा पुढे गेला तर त्याला रवीचे पाय दिसले कट्ट्याच्या पलीकडल्या साईडने. त्या पिंपळाच्या झाडाची पार होता त्याच्या पलीकडल्या साईडने पाय दिसल्यानंतर तो त्या रवीपाशी गेला तर रवी बेशुद्ध अवस्थेत होता. तो हालचाल नव्हती, काय नाही, शांत असा एका जागेवर पडलेला होता. त्यांनी असं जोरात त्याला हलवलं, रवी उठ 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 उठ, पण रवी काय त्याला रिस्पॉन्स द्यायना. मग ते पाहिल्यानंतर त्यांनी तसाच उठला, मोबाईलच्या टॉर्चमध्ये तिथून निघाल्यानंतर त्याला पलीकडल्या साईडला एक पायजामा दिसला, पांढरा पायजामा दिसला. आणि त्यांनी परत विचारलं मला भूक लागली, तुम्ही काय खायला आणले का. तसं म्हणल्यानंतर मनोज प्रचंड घाबरला की हा व्यक्ती कोण, मला भूक लागली, तुम्ही आणले का, रवी का बेशुद्ध पडला आहे, ही थोडीशी त्याला त्याची जाणीव झाली. तो तसाच निघायला लागला तिथून. तर तो व्यक्ती जो होता तो म्हणला की मी तसा तुला जाऊन देणार नाही, तू अजिबात जाऊन देणार नाही तुला, तू मला खायला काय आणले ते सांग आधी. तो सणा तसाच निघाला. पुढे गेल्यानंतर थोडंसं अंतर गेलं की त्याला असं वाटायचं की मी बाहेर जातोय, पण ते फिरून परत त्या पारापाशीच यायचा. असं एकदा नाही, दोनदा नाही, 3दा झालं तसं की तो जायला निघायचा पण ते फिरून कुठे यायचा, तिथंच यायचा. आणि तिथं आला की तो पुढला व्यक्ती म्हणायचा मला भूक लागली, तुम्ही मला काय खायला आणले का. असं 2-3 वेळा झाल्यानंतर त्याने त्या मित्राला परत उठवण्याचा प्रयत्न केला. त्याला असा उचलला, उभा केला, त्याला 2-3 हाका मारल्या पण त्याचा आवाज त्या मित्रांपर्यंत गेलाच नाही. हळूहळू त्याला धरून एक हात खांद्यावर घातला, एक असा बगलेला घेतला, हलवलं. त्याला मूर्छित पडलेला होता अख्खा रवी. तो उचून तो हळूहळू त्याला ओढत न्यायला निघाला मनोज. तो निघाल्यानंतर त्याच्या मनोजच्या डोक्यात एवढं होतं की एक 50-40 फूट, आपण 30-40 फूट पुढं गेलं की काय नाही होणार, तेवढा एरिया सोडायचा फक्त त्याला घेऊन, रवीला घेऊन. तो रवीला सोडायला तयार नव्हता. की तो आत्मा पुन्हा एकदा म्हणला की मला भूक लागली या, मला जेवायला काय आणले का, मी तसा तुला जाऊन देणार नाही. तसं म्हणल्यानंतर त्याने त्या दिशेने बॅटरीचा टॉर्च फिरवला. पांढरा पायजामा, हातासारखे हात, पण पूर्ण हात जळालेले होते त्याचे, असे जळल्यानंतर पूर्ण काळसरपणा आला होता त्याला.
चेहरा दिसला त्याचा, पूर्ण चेहरा असा काळा झालता, काळा ठिक्कूर चेहरा झालता. त्याचे डोळे लाल होते, त्याचे डोक्याचे केस वाढलेले होते, बारीक नाही तर पूर्ण असा एखादा साधू महाराज कसे असतात त्या प्रकारे त्याचे डोक्याचे केस वाढलेले. असा एका कोपऱ्यामध्ये तो व्यक्ती उभा होता आणि ते एकच म्हणायचं की मला जेवायला आणले का मला भूक लागली आहे. त्याला पाहिल्यानंतर मनोजची म्हणजे अवसानच निघून गेलं त्याचं की बाबा आता काय करायचं. त्याने कळून चुकलं की हो ही भूत आहे आणि ते आपल्याला काय आणले का म्हणते. आणि रवीला पण त्यांनी काय केलं काय सांगता यायचं नाही. त्याच्यामुळेच रवी पण इथं पडलेला आहे हे त्याला थोडंसं जाणवलं. काही केल्याने ते काय तिथून त्याला सोडायला तयार नाही. त्याला अशी अपेक्षा वाटली की आता मित्र बाकीचे जे आहेत ते आपल्याला शोधत इकडे येतील आणि मग आपण सगळ्यांच्या बरोबर जाऊ, एवढीच काय ती त्याला एक आशा होती. त्यांनी तसाच त्या रवीला ओढत 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 असं बगलं, एकट्याला जाय नसते बगल्याला धरलं, ओढत ओढत तिथून न्यायला लागला. तो जायचा बाहेर थोडासा लांब, पण फिरून परत त्याच कट्ट्यापाशी निघायचा. एक त्याला गोल म्हणजे त्याला एक प्रकारचा चकवा भेटला होता की तू हा एरिया सोडून जाऊ शकत नाही, तू कुठे गेला तर फिरून तिथंच येणार आहे. हा जवळजवळ अर्धा पाऊण तास 1 तासभर ह्यांचा दोघांचा ह्या तिघांचा म्हणलं तरी चालेल खेळ चाललेला. तो जो प्रेतात्मा होता तो त्याला जाऊन देणार आणि त्याला एकच म्हणायचा की मला भूक लागली म्हणून. फक्त पहाटेचे 4 वाजूस्तोवर हा खेळ चालला. 4 वाजल्या 5 वाजल्या, थोडंसं उजडायला लागल्यानंतर त्याचे मित्र सगळे त्यांना पाहण्यासाठी आले नाहीत. 5 वाजता साधारणतः मग सगळेजण परत एकदा आले हाका मारत. हे त्यांना सापडा की हा गेलाय कुठं नेमका. 5 वाजता आल्यानंतर उजाडल्यानंतर त्या रवीला उचलून त्यांनी सगळ्या मित्रांनी मिळून गाडीपाशी नेलं, त्याच्या तोंडावर पाणी मारलं. शाला पण सांगितलं तुला काय जातं, ह्याची बोलण्याची अवस्था पण राहिली नव्हती, इतका घाबरला. मारलं त्याला, उचललं, गाडीमध्ये टाकलं, घरी आणलं. ते पुण्याला आले. त्यांच्या मनामध्ये एकच होतं की स्वामींची कृपा म्हणून आम्ही वाचलो. त्यांची एकच धारणा झाली की आमच्या स्वामींची कृपा असल्यामुळं आम्ही वाचलो, नाही तर आमचं काय खरं नव्हतं. तिथं नेल्यानंतर रवीला शुद्ध आली. रवीला शुद्ध आल्यानंतर मनोज सांगायला लागला. पण रवीला विचारलं की तुला नेमकं काय झालं तिथं, कसं काय म्हणजे तुला काय झालं तेव्हा तू तिथं बेशुद्ध पडला होता. रवी सांगायला लागला मी टॉयलेटला बसलो होतो त्या कट्ट्यापाशी, तेव्हा मला एक जण म्हणला तिथून इथं टॉयलेटला बसू नको, इथं घाण करू नको, ही माझी जागा आहे, इथं तू घाण करू नको, दुसरीकडे जा. असं म्हणल्याबरोबर मी उठलो. पण उठल्यानंतर मी समोर पाहिलेलं दृश्य पाहिलं. त्याने जे वर्णन सांगितलं, पायजामागात त्याला माणूस पूर्णपणे चेहरा जळलेला, हातापायावरती पण जळलेला, केस वाढलेले, लाल डोळे त्याचे आणि अशा तीक्ष्ण नजरेने तो माझ्याकडे बघून तसा म्हणत होता की तू इथं घाण करू नको. असं म्हणल्याबरोबर मला तिथं चक्कर आले, मी तिथंच पडलो. पुढं कायचं मला आठवत नाही. अशा पद्धतीने स्वामी समर्थांची कृपा असल्यामुळं त्या दोघांची तिथं प्राण वाचले असं ते म्हणायला लागले. अशा पद्धतीने त्यांनी पुन्हा अक्कलकोट ते पुन्हा प्रवास केला. माघारी आल्यानंतर त्यांनी ही गोष्ट मित्रांना सांगितली, असं आमच्या बाबतीत घडलं. अशा पद्धतीची ही कथा मित्राची होती, लेख होता त्याचा, त्यांनी ती सांगितली आहे. नमस्कार.